नमस्कार मित्रांनो, तर कुंभ राशीच्या लोकांनो, जुलै 2026 मध्ये तुम्हाला घरदार सोडून जावे लागू शकते, कारण या जुलै महिन्यात तुमच्या आयुष्यात 5 भयानक घटना घडण्याची शक्यता आहे। या जुलै महिन्याला साधासुद्धा समजू नका, कारण तुमची 3 अपूर्ण स्वप्नेही पूर्ण होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, जे जीवन तुम्हाला ओझ्यासारखे वाटत होते, त्याच जीवनात आता तुम्हाला त्या आनंदाची प्राप्ती होणार आहे, ज्यासाठी तुम्ही अनेक वर्षांपासून तळमळत होतात। मित्रांनो, मागील 6 महिन्यांनी तुम्हाला खूप रडवले। छोट्याशा आनंदासाठीही तुम्हाला तडफडावे लागले। जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती, तेव्हा तुमच्या जवळ कोणीही उभे राहिले नाही। तुम्ही एकट्यानेच तुमचे जीवन पुढे नेत राहिलात। पण आता या जुलै महिन्यात काहीतरी मोठे करण्याची वेळ आली आहे। आता तुम्हाला त्या आनंदाची प्राप्ती होणार आहे, ज्यासाठी तुम्ही अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होतात। मित्रांनो, मागील 6 महिन्यात तुम्ही काही ना काही मौल्यवान गोष्ट नक्कीच गमावली आहे। होय मित्रांनो, अशी एखादी मौल्यवान गोष्ट जी गमावल्याची खंत तुम्हाला खूप झाली। मग ते एखादे नाते असो, संपत्ती असो, धनदौलत असो किंवा शरीराशी संबंधित काही गोष्ट असो, काही ना काही तुम्ही नक्कीच गमावले आहे। या 6 महिन्यात इतक्या चिंता तुम्हाला सतावत होत्या की त्यामुळे रात्रीची झोपही उडाली होती। तुमच्या मनात एक भीती निर्माण झाली होती, जिने तुम्हाला जखडून ठेवले होते। त्या भीतीमुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नव्हतात की कुठे काही चुकीचे होऊ नये, कारण तुम्ही शनीच्या 7.5चा अंतिम टप्पा अनुभवत आहात। मित्रांनो, तुमच्या जीवनातील दुःख, त्रास आणि चिंता तुम्ही आवरण्याचा प्रयत्न करत होतात। एक संकट संपताच दुसरे संकट लगेच तुमच्या समोर उभे राहत होते। असे वाटत होते जणू कोणाची तरी वाईट नजर लागली आहे किंवा दुर्दैव तुमच्या मागे लागले आहे। कसेबसे तुम्ही तुमच्या जीवनातील दुःख सावरण्याचा प्रयत्न केला। आता वाटले की चला, आता चिंता कमी झाली। पण त्याच वेळी जीवनात अशा काही घटना घडल्या की तुमच्या चिंता दुप्पट झाल्या। पण मित्रांनो, प्रत्येक दुःखाचा शेवट निश्चित असतो। आणि हा जुलै महिना ग्रहनक्षत्रातील बदल, मागील 6 महिन्यात तुम्ही अनुभवलेला एकटेपणा, चिंता आणि तणाव यांपासून आता तुम्हाला मुक्ती मिळण्याची वेळ आली आहे। मित्रांनो, मागील काही महिन्यात तुम्ही प्रत्येक ठिकाणी नमते घेतले। जिथे तुमची चूक नव्हती, तिथेही तुम्हालाच दोषी ठरवले गेले। एका संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागला। जीवन अतिशय संथ गतीने पुढे जात होते। पण हा जुलै महिना तुमच्यासाठी एक नवी कहाणी लिहित आहे। जुलैपासून डिसेंबरपर्यंतचा काळ तुमच्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे। म्हणून तयार राहा। जर तुम्ही एक छोटीशी चूक केली, तर हा जुलै महिना तुम्हाला आयुष्यभराचा पश्चात्ताप देऊ शकतो। त्यामुळे चूक करण्याची अजिबात जागा नाही। आणि मी सांगत असलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मागील 6 महिन्यात तुम्ही काही मौल्यवान गोष्ट गमावली आहे का? मग ते एखादे नाते असो, आपली व्यक्ती असो, प्रेम असो, संपत्ती असो, आशा असो किंवा अपेक्षा असो, काही ना काही तुम्ही गमावलेच आहे। का गमावले? कारण लग्नस्थानी बसलेला राहू तुमच्याकडून अशा काही गोष्टी घडवत होता, ज्या तुम्हाला नको असूनही कराव्या लागल्या आणि त्यामुळे तुम्हाला काही ना काही गमवावे लागले। पण मित्रांनो, येणारा जुलै महिना तुमची अनेक मोठी स्वप्ने पूर्ण करणार आहे। अनेक महत्त्वाच्या घटना घडतील। काही जवळच्या लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील। पण तुम्ही हार मानायची नाही। मागील 6 महिन्यांनी तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे। आता तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नाही। वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही वेगळे होतात, पण आता 6 महिने पूर्ण झाल्यावर तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात। मित्रांनो, नको असूनही तुम्ही काही अशी कामे केली ज्यामुळे तुम्हाला दुःख झाले। नको असूनही काही अशा गोष्टी केल्या ज्यामुळे नंतर खूप वेदना सहन कराव्या लागल्यात का केल्या? आपल्या माणसांसाठी केल्या, आपल्या कुटुंबासाठी तुम्ही स्वतःच्या मनाला खूप दाबले। जे तुम्हाला आवडत नव्हते तेही केले। जे अन्न आवडत नव्हते तेही खाल्ले। ज्यांच्याशी बोलायचे नव्हते त्यांच्याशीही बोलावे लागले।
कारण नियतीने तुमच्यासोबत असा खेळ खेळला. नको असूनही तुम्हाला स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवावे लागले. स्वतःच्या छातीवर दगड ठेवून तुम्ही सर्व काही सहन केले. पण आता खूप झाले. कारण जुलै महिन्यात 5 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. आणि गेल्या 6 महिन्यांपासून तुमच्या सप्तम भावात बसलेला केतू तुम्हाला जो वेगळेपणा आणि दुरावा जाणवून देत होता त्यात आता बदल होणार आहे. गर्दीत असूनही जो एकटेपणा तुम्हाला जाणवत होता, लोक तुम्हाला समजून घेत नव्हते, जीवनसाथी माझी कदर करत नाही, फक्त मीच प्रयत्न करत आहे, अशी जी भावना होती ती आता बदलणार आहे. कारण शुक्राच्या आगमनानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. संपूर्ण कहाणीच बदलणार आहे. याशिवाय मंगळाचा तुमच्या चतुर्थ भावात म्हणजे सुखसुविधांच्या भावात होणारा प्रवेश तुमच्यात नवी ऊर्जा निर्माण करेल. मोठ्या आनंदाची सुरुवात आता होताना दिसत आहे. चला तर मग याचा सविस्तर राशीभविष्य जाणून घेऊया. हा व्हिडिओ दुर्लक्षित करण्याची चूक करू नका, कारण संपूर्ण महिन्याचे राशीभविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सच्च्या मनाने, सच्च्या श्रद्धेने 3 वेळा जय शनिदेव जरूर लिहा. शनिदेवांची कृपा तुमच्यावर भरभरून होणार आहे. आणि मी सांगत असलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो, आता पुढे जाऊया. मित्रांनो, तुम्ही सर्वांना सांभाळले, घरातील लोकांना सांभाळले, घरची परिस्थिती सांभाळली, आर्थिक स्थिती सावरली, बुडणाऱ्यांना किनारा दाखवला. पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा कोणीच तुमच्या मदतीला आले नाही. ना घरचे ना बाहेरचे. मागील 6 महिन्यात असेच घडत राहिले. तुम्ही सर्वांचे जीवन घडवत राहिलात, पण जेव्हा तुमची वेळ आली तेव्हा कोणीही तुमच्या पाठीशी उभे राहिले नाही. याच गोष्टीमुळे तुम्ही खूप त्रस्त होता. एकामागून एक समस्या वाढत गेल्या. इतक्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत तुम्ही अडकला होतात की काय करावे हेच समजत नव्हते. जणू एखाद्या दलदलीत अडकल्यासारखी अवस्था झाली होती. पुढे जायचे होते पण जाता येत नव्हते. कधी घरातील वातावरण बिघडत होते तर कधी कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होत होत्या. चिंता आणि तणाव इतका वाढला होता की त्यातून बाहेर पडण्याची संधीच मिळत नव्हती. पण आता परिस्थिती बदलत आहे. होय मित्रांनो, आता तुमची 7.5 उतरत्या टप्प्यात आहे. आणि जेव्हा शनीच्या 7.5चा अंतिम टप्पा सुरू असतो तेव्हा माणूस अधिक मजबूत बनतो. ठेच लागून तो शिकतो. आता तुम्ही त्या चुका पुन्हा करणार नाही ज्या तुम्ही मागील काळात केल्या होत्या. आता तुम्ही एक मजबूत व्यक्ती बनला आहात. आता तुम्ही स्वतःची काळजी घ्याल, स्वतःच्या गरजा आणि स्वतःच्या आनंदाकडे लक्ष द्याल. आणि या जुलै महिन्याचा सर्वात मोठा मूलमंत्र हाच आहे की आता तुम्हाला स्वतःसाठी जगायचे आहे. होय, आता स्वतःसाठी जगायचे आहे. जे आवडते ते खायचे आहे. जो कपडा आवडेल तो विकत घेऊन घालायचा आहे. जिथे फिरायला जाण्याची इच्छा असेल तिथे निघून जा. कोणालाही विचारू नका. कोणाचे मन राखण्याच्या मागे लागू नका. मित्रांनो, तुम्ही काय करता? 10 जणांना विचारत बसता, तू माझ्यासोबत येणार आहेस का? तुला हे आवडते का? अरे, हा सगळा मोह सोडून द्या. तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत असेल तर ती स्वतः करा. स्वतःच्या सहवासात आनंद घ्या. नक्कीच हा जुलै महिना तुमच्यासाठी अतिशय शानदार ठरणार आहे. याशिवाय मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. राहूमुळे तुम्ही खूप भरकटत आहात. मला माहीत आहे, नको असूनही तुम्ही अशी काही कामे केली आहेत जी तुम्हाला करायची नव्हती. राहूने तुम्हाला खूप भरकटवले आहे. चुकीच्या लोकांच्या जाळ्यात तुम्ही अडकला आहात. वर्ष सुरू झाल्यापासून जिथे तुम्हाला पोहोचायचे होते तिथे तुम्ही पोहोचलाच नाहीत, उलट दुसऱ्याच ठिकाणी पोहोचलात. तुमच्या आयुष्यात असेच घट आले आहे. कारण राहूने तुम्हाला भरकटवले. तुम्हाला एक प्रकारचा दुरावा जाणवत आहे. जणू या जगात आपले कोणीच नाही अशी भावना तुमच्या मनात निर्माण झाली आहे. अनेकदा तुम्हाला असे वाटते की सर्व काही सोडून कुठेतरी निघून जावे. जबाबदाऱ्यांचे ओझे वाहता वाहता
तुमची ही अवस्था झाली आहे. पण येणारा जुलै महिना वेगळा का आहे ते समजून घ्या. राहू जरी लग्नस्थानी असला तरी त्याची ताकद कमी कोण करणार? मग सूर्य कुठे जाणार? 16 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तिथे आधीपासूनच गुरु आणि बुध उपस्थित आहेत. आणि जेव्हा सूर्य गुरुसोबत येतील तेव्हा तुमचे जितके गुप्त शत्रू आहेत त्यांचा नाश निश्चित आहे. मग तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय, तुमचा कोणताही प्रतिस्पर्धी आता तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही. तुमच्या विरोधात सुरू असलेले राजकारणही आता संपुष्टात येईल. आता कर्जाबद्दल बोलूया. कुंभ राशीच्या लोकांचे आणि कर्जाचे नाते जणू जन्मोजन्मीचेच आहे. कर्ज इतके त्रास देते की रात्रीची झोपही उडवते. एक कर्ज संपले की दुसरे समोर उभे राहते. पण चांगली गोष्ट अशी आहे की जेव्हा शुक्र गुरुसोबत कर्क राशीतील 6व्या भावात प्रवेश करतील तेव्हा कुंभ राशीचे लोक कर्जातून हळूहळू नव्हे तर वेगाने बाहेर पडू लागतील. ही गोष्ट लक्षात ठेवून लिहून ठेवा. मात्र काही सावधगिरी बाळगावी लागेल, ती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही कर्जातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण अचानक अशी काही घटना घडली का? जसे की घरात कोणी आजारी पडले, एखादी वस्तू खराब झाली आणि पुन्हा कर्ज घ्यावे लागले. एक कर्ज संपले आणि वाटले की आता हळूहळू कर्जातून मुक्त होत आहे. पण अचानक आयुष्यात अशी घटना घडली की पुन्हा नवीन कर्ज घ्यावे लागले. जर असे झाले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. होय मित्रांनो, गेली 4 वर्षे 7.5 सुरू झाल्यापासून हेच सर्व घट आले आहे. शत्रूंची परिस्थितीही अशीच होती. पण आता धनभावात बसलेले शनिदेव 27 जुलैला मीन राशीत वक्री होणार आहेत. धनभावातील शनीचे वक्री होणे तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. तो समजून घेतलात तर जीवन घडेल. नाही समजून घेतलात तर जीवन आणखी गुंतागुंतीचे होईल. शनिदेव काय सांगत आहेत ते तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि ज्यांची 7.5 तुम्ही अनुभवत आहात. ते सांगत आहेत की आता आर्थिक बाबतीत शिस्त आणावी लागेल. ठराविक बजेटनुसार खर्च करावा लागेल. अनावश्यक खर्च विसरावे लागतील. जिथे 10 रुपये खर्च करता तिथे 8 रुपये खर्च करण्याचा प्रयत्न करा. तुमची सवय अशी आहे की जिथे 10 खर्च करायचे असतात तिथे 20 खर्च करता. आता ही सवय बदलावी लागेल. जीवनात शिस्त आणावी लागेल. जो व्यक्ती शिस्तीने वागेल त्याच्या जीवनात शनिदेव धनप्राप्तीचा वेग अधिक वाढवतील. पण शिस्त आवश्यक आहे. जे लोक सट्टा खेळतात किंवा शेअर मार्केटमध्ये लगेच नफा मिळवण्याच्या मागे असतात त्यांनी काही काळ तरी असे करू नये. शॉर्टकटचा मार्ग स्वीकारू नका. शनिदेव कुंभ राशीच्या लोकांना शॉर्टकट कधीच मान्य करत नाहीत. आर्थिक बाबतीत शक्य तितकी शिस्त पाळा. स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा. ऐशाराम आणि दिखावा करण्यासाठी पैसा खर्च करू नका. जिथे खरोखर गरज आहे तिथेच पैसा खर्च करा. तुमच्या कमाईतील 1 ते 2% हिस्सा दानधर्मासाठी राखून ठेवा. असे केल्यास शनिदेव धनप्राप्तीचे मार्ग नक्कीच खुले करतील. याशिवाय सध्या सुरू असलेल्या काळाकडे नीट लक्ष द्या. मंगळ तुमच्या चतुर्थ भावात असल्यामुळे काही अनावश्यक खर्च घडवू शकतो. सुखसुविधांच्या भावात मंगळाचे असणे चांगले असते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही आलिशान वस्तू येऊ शकतात. आरामदायी सुविधा वाढू शकतात. नवीन वाहन खरेदी करू शकता. घराचे नूतनीकरण होऊ शकते. पण अडचण अशी आहे की मंगळ हा सेनापती ग्रह असून स्वभावाने उग्र आहे. कधी कधी जिथे 10 खर्च करायचे असतात तिथे 50 खर्च करून घेतो. त्यामुळे तुम्ही खूप जास्त खर्च करू शकता. म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा. जितकी चादर असेल तितकेच पाय पसरावेत, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आता मला एक गोष्ट सांगा. गेल्या जवळजवळ 2 वर्षात ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्याच्याकडून तुम्हाला कधीच तशी भावना मिळाली का? ज्याच्यावर तुम्ही प्रेम केले त्याने तितके प्रेम तुम्हाला परत दिले का? ज्याला तुम्ही जितका मान दिला
त्याने तितकाच मान तुम्हाला दिला का? ज्याच्यासाठी तुम्ही रात्रीची झोप मोडून मदत केली, त्याने तुमच्या गरजेच्या वेळी तितकीच मदत केली का? एकूणच तुमची रास शनिदेवांची आहे. तुम्ही लोकांना जितके देता तितके ते तुम्हाला कधीच देत नाहीत. उलट तेच लोक तुमचे नुकसान करण्याच्या प्रयत्नात असतात. ते तुम्हाला मानसिक चिंता देतात, तणाव देतात, मनात भीती निर्माण करतात आणि अडचणीत टाकून निघून जातात. गेली 3 ते 4 वर्षे तुमचे जीवन असेच गेले आहे. जर तुमच्यासोबतही असे झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही लोकांसाठी जितके करता तितकेच लोक तुमचे वाईट करतात. कारण शनिदेवांच्या 7.5च्या अंतिम टप्प्यात असेच घडते. आपण एखाद्या व्यक्तीसाठी पूर्णपणे समर्पित असलो, त्याच्यासाठी जीवही द्यायला तयार असलो, तरीही ती व्यक्ती आपल्यावर समाधानी नसते. मग तो जीवनसाथी असो किंवा घरातील माणसे. तुम्ही संपूर्ण आयुष्य जबाबदाऱ्या पार पाडण्यात घालवले, पण तरीही कुणीही तुमचे उपकार मानले नाहीत. म्हणून आता स्वतःची किंमत ओळखा. स्वतःचा स्वाभिमान वाढवा. जो तुमची किंमत करतो त्याच्यासाठी करा. जो तुमच्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करा. जो तुमची मदत करतो त्यालाच मदत करा. आता नीट लक्ष देऊन ऐका. व्हिडिओचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग सुरू झाला आहे. मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा भाग दुर्लक्षित करू नका. या महिन्याचा उपायही अत्यंत प्रभावी आहे. काय करायचे नीट ऐका. मंगळ खर्च वाढवेल, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. सूर्य शत्रूच्या भावात जाणार आहे, त्याबद्दल मी आधीच सांगितले आहे. पण आता बुध वक्री होणार आहे. ते पुन्हा मिथुन राशीत वक्री अवस्थेत प्रवेश करणार आहे. कधी जाणार? बुध 7 जुलैला वक्री होऊन पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. वक्री होणे म्हणजे मित्रांनो मागे जाणे. बुध पुन्हा मागे जात मिथुन राशीत प्रवेश करतील. जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याचे काही प्रतिकूल परिणामही दिसून येतात. बुध तुमच्या पंचभावात वक्री होणार आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत सावध राहा. तुमचा जोडीदार तुमची फसवणूक करू शकतो. तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. तुम्ही अशा एखाद्या नात्यात अडकू शकता जिथे फक्त तुमचा वेळ वाया जाईल. भावनिकदृष्ट्या तुम्ही खूप कमकुवत होऊ शकता आणि चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी सर्व काही त्याग करण्यासही तयार व्हाल. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. येथे संततीचाही विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुलांकडे विशेष लक्ष द्या. तुमची संतती चुकीच्या मार्गावर जाऊ शकते. मुलांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. वादविवाद किंवा भांडणे होऊ शकतात. त्यामुळे थोडे संयम आणि नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. मात्र मी सांगितलेल्या सावधगिरीच्या गोष्टी नक्की पाळाव्या लागतील. लक्षात ठेवा, सप्तम भावात केतू बराच काळापासून विराजमान आहे. त्यामुळे तुम्हाला असे वाटत होते की तुमची कोणीच किंमत करत नाही. गर्दीत असूनही तुम्हाला एकटेपणा जाणवत होता. तुम्ही कोणावरही सहज विश्वास ठेवू शकत नव्हतात. मनात सतत एक प्रकारचा संघर्ष सुरू होता, कारण सप्तम भावातील केतूमुळे जीवनसाथीसोबतही सतत किरकोळ वाद होत होते. तुमचा जीवनसाथी काहीही करत असला तरी तुम्हाला त्यात समाधान मिळत नव्हते. पण आता शुक्र सप्तम भावात प्रवेश करणार आहे. शुक्र कधी येतील? 5 जुलैला. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र तुमच्या सप्तम भावात प्रवेश करतील. शुक्र आणि केतूचा हा संयोग तुमच्या आयुष्यातील नात्यांमधील थंडावा दूर करणार आहे. शुक्र हे प्रेमाचे कारक ग्रह आहेत. त्यामुळे ते सप्तम भावात आल्यावर केतूमुळे निर्माण झालेला दुरावा आणि थंडपणा कमी होईल. तुमचे जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक चांगले होतील. प्रेम वाढेल. नात्यातील अडथळे दूर होतील. केतूचा प्रभाव कमी होईल आणि शुक्र तुम्हाला सकारात्मक परिणाम देतील. विशेषतः वैवाहिक जीवनासाठी हा काळ अतिशय शुभ राहील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही भरकटू शकता. होय, तुमच्या जीवनसाथी व्यतिरिक्त इतर एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते.
त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवा. तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्या गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमचे नाते बिघडू शकते. या गोष्टीची विशेष काळजी घ्या. आता तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकता. पण आता आणखी कोणती सावधगिरी बाळगायची? शनीची स्थिती ठीक आहे, त्याबद्दल मी सुरुवातीलाच सांगितले आहे. पण एक उपाय असा आहे जो तुम्ही या महिन्यात नक्की करायला हवा. तो उपाय काय आहे? लक्षपूर्वक ऐका. हा व्हिडिओ तुम्ही ज्या दिवसापासून पाहाल त्या दिवसापासून ते महिन्याच्या शेवटपर्यंत एक नियम पाळा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी शनिदेवांचे ध्यान करा. मनोमन ओम शन शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. तुमच्या श्रद्धेनुसार 11 वेळा, 21 वेळा किंवा जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा जप करा. त्यानंतर तुमच्या मनातील सर्व इच्छा शनिदेवांना सांगून शांतपणे झोपी जा. याचा लाभ असा होईल की जेव्हा शनी वक्री असतात तेव्हा आपल्या मनातील इच्छा शनिदेवांपर्यंत लवकर पोहोचतात आणि ते त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अधिक वेगाने कृपा करतात. म्हणून हा मंत्र या महिन्यात नक्की जपा. तसेच शक्य तितकी कुत्र्यांची सेवा करा. एखादा कुत्रा आजारी असेल तर त्याला दवाखान्यात घेऊन जा, त्याच्या उपचारासाठी मदत करा. त्याला खाणेपिणे द्या. या महिन्यात हा सेवा उपाय अवश्य करा. आता 5 मोठ्या सावधगिरीच्या गोष्टी ऐका. पहिली सावधगिरी, या महिन्यात तुम्ही खूप भावनिक राहाल. त्यामुळे कोणी तुमच्याशी भावनिक खेळ खेळू शकतो. तुमच्याकडून पैसे मागू शकतो किंवा तुमचा वेळ मागू शकतो. त्यामुळे भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. आता स्वतःबद्दलही थोडे स्वार्थी व्हा. दुसरी सावधगिरी, तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. शनिदेव दुसऱ्या भावात आहेत जो वाणीचाही भाव आहे. त्यामुळे तुमच्याकडून नकळत कठोर शब्द बाहेर पडू शकतात. म्हणून बोलताना संयम ठेवा. तिसरी गोष्ट, प्रेमात आता तुम्हाला सन्मान हवा आहे. जो व्यक्ती तुमचा आदर करत नाही त्याला आयुष्यातून दूर करण्याची वेळ आली आहे. नात्यात प्रेमाबरोबर सन्मानही आवश्यक आहे. आरोग्याबाबत मी असे म्हणू शकत नाही की सर्व काही उत्तम राहील, कारण केतूचा प्रभाव आहे आणि सूर्यही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आरोग्यात काही बदल जाणवू शकतात. विशेषतः डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मागील काही दिवसांतही तुम्हाला डोळ्यांचा त्रास झाला असेल. तसे झाले असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. रात्रीपर्यंत तणाव वाढत होता पण आता तो कमी होऊ लागेल. याशिवाय डोळ्यांची काळजी घ्या. खर्चावर विशेष लक्ष ठेवा. घशाशी संबंधित त्रास होऊ शकतो. घसा दुखणे, तोंडात छाले येणे किंवा दातदुखीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे या बाबतीत काळजी घ्या. जे विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी फक्त बदलाचा नाही तर नशिबाला नवी दिशा देणारा ठरू शकतो. योग्य निर्णय, संयम आणि शनिदेवांवरील श्रद्धा यामुळे अनेक अडथळे दूर होतील आणि यशाचे नवे दरवाजे उघडतील. त्यामुळे हा संपूर्ण महिना सजग राहा, सकारात्मक विचार ठेवा आणि स्वतःवर विश्वास कधीही सोडू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये जय शनिदेव अवश्य लिहा आणि जुलै महिन्याकडून तुम्ही कोणत्या शुभ बातमीची वाट पाहत आहात तेही आम्हाला सांगा. पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वपूर्ण राशीभविष्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय शनिदेव.